नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण फ्राईड राईस करूया. चला तर आता आपण पदार्थ तयार करायला सुरुवात करूया. 1 किलो सोना मसुरी तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ मी मोजून घेतले आहेत. 4 मोठ्या वाट्या तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. या कुकरमध्ये आता हे तांदूळ घालते. जितके तांदूळ घेतले असतील त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घालायचे आहे. 4 मोठ्या वाट्या तांदूळ असल्यामुळे 7.5 ते 8 वाट्या पाणी मी घालून घेते. आता यामध्ये 3 चमचे मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. एक चमचा तेल घालते. आता हा कुकर 10 ते 15 मिनिटे गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 2 शिट्या आपण काढायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला होता. हा कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. आता आपला भात तयार आहे. या मोठ्या पसरट भांड्यामध्ये हा भात काढूया. या भाताची वाफ गेल्यावर हा चांगला मोकळा होईल. आता आपण सगळ्या भाज्या शिजवून घेऊया. 4 गाजरे उभी चिरून घेतली आहेत. 2 भोपळी मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 200 ग्रॅम बीन्स याप्रमाणे चिरून घेतले आहेत. एका कणसाचे दाणे काढून घेतले आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालूया. आता यामध्ये मक्याचे दाणे सुद्धा घालते. या भाज्या चांगल्या सरमिसळ करूया. 2 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 2 ते 3 मोठे चमचे मिरी पावडर घालूया. पुन्हा एकदा चांगले मिसळून घेते. आता यामध्ये 3 मोठे चमचे सोया सॉस घातला आहे. 2 मोठे चमचे व्हाईट व्हिनेगर घालूया. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करून या भाज्या 80% शिजवून घेऊया. आता हा शिजवून घेतलेला भातही चांगला मोकळा झाला आहे. आता आपण भाज्या शिजल्या आहेत का बघूया. मी झाकण बाजूला काढते. या भाज्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत. या भाज्या आपण 80% शिजवायच्या आहेत. यामुळे या भाज्यांना थोडासा कुरकुरीतपणा येतो. आता या सगळ्या भाज्या या भातावर मी घातल्या आहेत. आता चांगले सरमिसळ करूया. हा फ्राईड राईस चवीला खूपच छान लागतो. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळी खाण्यासाठी सुद्धा करू शकता. ही फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच हे व्हिडिओ सगळ्याला शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.